मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या केवायसी चालू झालेल्या आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी किती रक्कम मिळणार आहे हे केवायसी झाल्यानंतर कळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गावानुसार केवायसीची यादी कशी डाउनलोड करायची, त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे का, त्याचबरोबर काही जिल्ह्यांमधील याद्या ह्या प्रकाशित झालेल्या नाहीत, त्या याद्या कशा डाउनलोड करायच्या, हेक्टरी शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, त्याचबरोबर कोणत्या बँकेच्या खात्यात ही रक्कम वितरित होणार आहे, त्यानंतर किती तारखेला ही रक्कम वितरित होणार आहे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार का, मिळणार तर 25% मिळणार की वैयक्तिक क्लेम केलेला मिळणार, त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार, त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याची केवायसी यादी किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी कशी डाउनलोड करायची, असे असंख्य प्रश्न आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट देखील येत होत्या की आमच्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार की नाही. तर या असंख्य प्रश्नांची आपण उत्तरे पुढे बघणार आहोत. तर मित्रांनो, जर पीक विमा यादी अंतर्गत पहिल्या टप्प्यात 35,08,000 शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयाचा 1947 कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. 1700 कोटी रुपये ही अगोदरची रक्कम होती. त्यानंतर रकमा वाढलेल्या आहेत. वाढलेल्या रकमांचा व्हिडिओ चॅनलवर अगोदर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. त्याच्यामध्ये ज्या वाढलेल्या आहेत किमती रकमा त्या जिल्ह्यानुसार टाकलेल्या आहेत. तर मित्रांनो, जवळपास पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे किती, 1947 कोटीचा. त्यानंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विमा जमा करण्याची तारीख फिक्स झाली आहे. म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईची तारीख ही फिक्स झालेली आहे आणि नुकसान भरपाईच्या याद्या देखील आलेल्या आहेत. आता मी काही जिल्ह्यांची नावं घेणार. त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र असणार आहे आणि रकमा किती असणार आहे, किती टक्के पीक विमा, किती कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे, ही सर्व माहिती मी सांगणार आहे. या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या जिल्ह्याच्या केवायसीला अजून सुरुवात होणार आहे. तर सर्वात अगोदर बघायचं झालं तर नाशिक जिल्ह्याविषयी माहिती घेऊया. नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते. तर नाशिक जिल्ह्यामध्ये 3,50,000 शेतकरी पात्र असणार आहेत. त्याच्यामध्ये 155,74,00,000 रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा 16,921 शेतकरी पात्र आहेत आणि 400,88,00,000 रुपयाचा पीक विमा तिकडे मंजूर झालेला आहे. त्यानंतर अहमदनगरविषयी माहिती घ्यायची झाली, 2,31,831 शेतकरी पात्र आहेत आणि 160 कोटी 28 लाख एवढी रक्कम पीक विमा रक्कम त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा सोलापूर. सोलापूरमध्ये 1,82,534 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 111 कोटी 41 लाख रुपयांचा हा पीक विमा असणार आहे. त्यानंतर सातारा जिल्हा बघायचं झालं तर 40,406 शेतकरी, म्हणजे कमी अधिक प्रमाणात हे शेतकरी पात्र आहेत सातारा जिल्ह्यामध्ये. म्हणजे 40,406 कोटी 406 शेतकरी हे पात्र आहेत. तर 6,74,00,000 रुपयांचा हा विमा असणार आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर सांगलीविषयी माहिती घ्यायची झाली तर 98,372 शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत. ज्याच्यामध्ये 22,04,00,000चा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. बीड जिल्ह्याविषयी बरेच प्रश्न होते. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की बीड जिल्ह्याला पीक विमा मिळणार का, मिळणार तर कधी मिळणार, मिळणार तर अग्रिममध्ये मिळणार की 25% वैयक्तिक क्लेममध्ये मिळणार. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याला हा 25% अग्रिममध्ये नाही, तर त्यांना वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि बीड जिल्ह्याला वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळणार आहे. तर बीड जिल्ह्याला जवळपास 7,70,574 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. तर ज्याच्यामध्ये बघायचं झालं तर 241 कोटी जवळपास 21 लाख रुपयांचा हा पीक विमा असणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झाला तर पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये 4 लाख. आता धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की धाराशिव जिल्ह्याला पीक विम्यामधून वगळण्यात आलेलं आहे, मग आता मंजूर होईल की नाही. हो मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याला सुद्धा पीक विमा मंजूर झालेला आहे. तर याच्यामध्ये 4,98,720 शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे. नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर त्याच्यामध्ये 218 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर बुलढाणा जिल्ह्यात 36,358 शेतकऱ्यांना 18 कोटी 39 लाख रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा बघायचा झाला तर अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यामध्ये 1,77,253 शेतकऱ्यांना हा पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. तर 97 कोटी
29 लाख रुपयांची ही नुकसान भरपाई असणार आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त 228 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी जर तुम्ही असाल तर कमेंट करून सांगा की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढी शेतकऱ्यांची संख्या कशी काय कमी झाली? तुमच्याकडे नुकसान झालं नाही का? झालं तर तुम्हाला नुकसान भरपाईपासून वंचित का ठेवण्यात येत आहे? तुम्ही जर सोलापूर जिल्ह्यामधून व्हिडिओ बघत असाल तर मला कमेंट करून सांगा. तर जवळपास याच्यामध्ये झाले कसं, कोल्हापूरमध्ये 13 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली 3,70,625 शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि 160,48,00,00,000 रुपयांचा हा पीक विमा असणार आहे. त्यानंतर परभणी, लातूर आणि अमरावती या जिल्ह्यांविषयी सुद्धा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. तुम्ही जर या जिल्ह्यामधून असाल तर परत एकदा माहिती हवी असल्यास कमेंट करून सांगा, जेणेकरून मी व्यवस्थितरित्या परत एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकेल या 3 जिल्ह्यांसाठी. तर मित्रांनो, राहिला प्रश्न आता असा की नुकसान भरपाईच्या KYCच्या याद्या कधी आणि कशा डाउनलोड करायच्या? तर नुकसान भरपाई KYCच्या याद्या ह्या तालुका कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे टाकण्यात येत आहेत. तुमच्या जर गावचा ग्रामपंचायतचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपला ह्या याद्या टाकण्यात आलेल्या आहेत. तरीसुद्धा तुम्हाला कोणी जर यादी देत नसेल, तुमचं यादीत नाव चेक करायचं जमत नसेल तुम्हाला, तर तुम्हाला आपल्या जिल्ह्यानुसार वेबसाईटवर जायचं आहे. जी जिल्हा असेल, समजा नांदेड जिल्हा असेल तर नांदेड.gov.in नांदेड डिस्ट्रिक्ट या वेबसाईटवर जायचं आहे. हिंगोली जिल्हा असेल, हिंगोलीची वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला नुकसान भरपाई अतिवृष्टीच्या याद्या मिळून जातील. तरीसुद्धा तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी कमेंट बॉक्समध्ये ज्या जिल्ह्यातून तुम्ही असाल त्या जिल्ह्याविषयीची तुम्हाला यादी मी पाठवण्याचा प्रयत्न करेल. आता राहिला प्रश्न, हे नुकसान भरपाईची जी KYC चालू आहेत, मग याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वितरित होणार? तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा KYC करता, आता KYCच्या याद्या आलेल्या आहेत, यादीनुसार तुम्ही जेव्हा KYC करत असाल तर KYC केल्यानंतर तुम्हाला तुमच्या VKC नंबरवरून तुमचा ज्या बँकेत तुमचं KYCची जी अतिवृष्टीची जी रक्कम आहे कोणत्या बँकेत वितरित होणार आहे, KYC केल्यानंतर ती जी पावती निघते त्या पावतीवर तुमची बँक दाखवते. त्या बँकमध्ये कोणत्या बँकेमध्ये तुमची रक्कम जमा झाली आणि किती रक्कम जमा झाली त्या पावतीवर सर्व काही डिटेल असते. त्यानुसार तुमची KYC झाल्याच्या नंतर तुम्ही जिथे ज्या सेतू केंद्रावर तुम्ही KYC करणार आहात त्या सेतू केंद्रवाल्याला सांगायचं की आम्हाला किती रक्कम मिळणार आहे ते आमच्या पावतीवर लिहून दे. म्हणजे किती रक्कम मिळणार आहे ही डायरेक्टली त्या पावतीवर ॲड होत नसते मित्रांनो. तुम्हाला ते सेतू केंद्रवाल्याकडून लिहून घ्यायचं असते. सेतू केंद्रवाल्याकडून त्याला डायरेक्टली म्हणायचं की आमची KYC झाल्यानंतर आमच्या खात्यावर किती रुपये रक्कम जमा होणार आहे ते आम्हाला त्या पावतीवर आकडा टाकून द्या, जेणेकरून आम्हाला बँकेत गेल्याच्या नंतर डायरेक्टली तो आकडा मी तिथे ॲड करून पावतीवर डायरेक्टली विथड्रॉ करून ती रक्कम आमच्या जवळ कॅशच्या स्वरूपात घेता येईल. जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला रक्कम किती मिळाली, बँकेवाल्यांनी ती रक्कम त्यांच्याकडे जमा ठेवली का, अशा गोष्टींचा तुम्हाला मेळ लागायचा नाही, तुम्हाला समजायचं नाही. त्यामुळं तुम्हाला ती पावती KYC केल्यानंतर त्या पावतीवर तुम्हाला तुमचा पीक विमाची रक्कम, अतिवृष्टीची रक्कम किती आलेली आहे ती लिहून घ्यायचं आहे. व्यवस्थितरित्या तुमच्या बँकेचा IFSC कोड आणि तुमचा बँकेचा अकाउंट नंबर व्यवस्थित आला का तिथे ते सुद्धा चेक करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओचा योग्यरित्या फायदा होईल. धन्यवाद.